बांधकाम कामगारांच्या पाल्यांना कल्याणकारी मंडळामार्फत मिळणारं वित्तीय अर्थसहाय्य याबद्दल मी काल बोललेलोच आहे. परंतु ज्यावेळेस 1 जानेवारी रोजी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी जे पत्रक काढलेलं आहे ते आजही बारकाईने वाचल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हे मंडळ आणि कामगार विभाग सगळ्या भारतातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करीत आहे. खरं म्हणजे कोणताही राखीव जागेसंदर्भातला विषय, मागासवर्गीयांच्या हक्कासंबंधीचा विषय हा खूपच महत्त्वाचा असतो आणि काळजीपूर्वक त्या बाबींचा विचार करावा लागतो. परंतु या कामगार विभागाने काढलेला आदेश आणि या मंडळाच्या सचिवांनी काढलेला आदेश यानी सरळ सरळ म्हणजे कागदोपत्री दिसतं की किती गंभीर चुका केलेल्या आहेत. आपल्याला दाखवण्यासाठी माझ्याकडे 3 कागदपत्र आहेत. शिष्यवृत्ती आणि वित्तीय सहाय्य यामध्ये खूप फरक आहे. बऱ्याच वेळेला शिष्यवृत्तीसाठी पर्यायी शब्द म्हणून वित्तीय सहाय्य विद्यार्थ्यांना असा उपयोग केला जातो, पण ते खरं नाही. त्याच्यामध्ये खूप फरक आहे. शिष्यवृत्तीचा अर्थ असा आहे की प्रवर्गानुसार किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी ज्यांच्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, क्रीडा प्रकार किंवा अपंगत्व यावर शिष्यवृत्ती दिली जाते आणि ती सरकारमार्फत दिली जाते. वित्तीय सहाय्य जे दिलं जातं ते संस्थांच्या मार्फत, मंडळामार्फत दिलं जातं. वित्तीय सहाय्य म्हणूनच शिष्यवृत्तीचा भाग असू शकत नाही. त्यामुळे यांच्या परिपत्रका म्हणजे हे जे पत्रक आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. या पत्रकामध्ये विषय असा आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील शैक्षणिक अर्थसहाय्याच्या लाभाबाबत, म्हणजे बोलताना ते आर्थिक शैक्षणिक अर्थसहाय्य हा शब्द वापरतात. बऱ्याच वेळा तो वित्तीय अर्थसहाय्य असा वापरलेला आहे. कारण हा काही राजपत्र नाही आहे, गॅजेट नाही आहे, परंतु गॅजेट महाराष्ट्र शासनाचं झालेलं आहे. ते 30 नोव्हेंबर 2023 रोजी झालेलं आहे. त्या गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना, बांधकाम कामगारांच्या पाल्यांना वित्तीय सहाय्य देण्यात येईल कल्याणकारी योजनांचे भाग म्हणून. तिथे शिष्यवृत्ती कुठे लिहिलेली नाही. आणि यामध्ये सुद्धा शासनाकडनं मिळणारी शिष्यवृत्ती आणि एका ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे, केवळ मंडळाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरता अर्ज सादर केलेला असतो. तर हे मंडळाकडे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज केलं जातोय, धादान तो खोटा आहे. वित्तीय सहाय्य देण्याचं काम हे मंडळ करतं. तसं गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे. शिष्यवृत्ती कुठेही शब्द त्या ठिकाणी वापरलेला नाही. किंबहुना हे जे आहे हे पुस्तक सगळ्या महाराष्ट्रभर त्यांनी छापलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जी योजना दिलेली आहेत त्यामध्ये सुद्धा शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना असा शब्द प्रयोग केलेला आहे. तिथे शिष्यवृत्ती शब्द वापरलेला नाही. दुसरं असं आहे की हे कायद्याचं पुस्तक आहे आणि कलम 22 मध्ये त्याच्याबद्दल दिलेलं आहे. फंक्शन्स ऑफ द बोर्ड्स त्यामध्ये उपकलम जे आहे, गिव्ह सच फायनान्शियल असिस्टंट फॉर द एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन्स ऑफ द बेनिफिशरीज ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. फायनान्शियल असिस्टन्स हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे. आता हे सगळं त्यांनी विचारात न घेता त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला शासनाकडनं मिळणारी शिष्यवृत्ती आणि मंडळाकडनं मिळणारी अर्थसहाय्य हे दोन्ही घेता येणार नाही. खरं म्हणजे या दोन्हीचा काही संबंध नाही.
शिष्यवृत्ती वेगळी आहे आणि अर्थसहाय्य वेगळं आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देणं, वित्तीय सहाय्य देणं म्हणजे काय, त्याचा सगळा शिक्षणाचा भार हे मंडळ उचलतं किंवा हे शिष्यवृत्ती देणारे उचलतात असं होत नाही. एकूण येणाऱ्या खर्चापैकी काही हातभार लावण्याचं काम यांच्या मार्फत केलं जातं. त्यामुळे दुबार अवस्था होऊ शकत नाही, द्विरक्ती होऊ शकत नाही. त्यांच्याच परिपत्रकाचा अर्थ जर काढला तर ते होऊ शकत नाही. परंतु या नावाखाली काय सांगितले त्यांनी, हे दोन्ही जर तुम्ही घेत असाल तर मग तुम्हाला मंडळाची शिष्यवृत्ती म्हणतात ते मिळणार नाही. आणि शिष्यवृत्ती एका ठिकाणी म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र वित्तीय सहाय्य म्हणतात. तर ही त्यांनी केलेली बनवाबनवी आहे. हा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय कामगारांच्यावर बंधनकारक असू शकत नाही. या निर्णयाने त्यांनी राखीव जागेच्या तत्वासंबंधी छेडछाड केलेली आहे. राखीव जागेसंबंधी या अधिकाऱ्यांनी चेष्टा केलेली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जरूर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्या गोष्टी करायच्या त्या करत नाहीत. आता मी कृती समितीच्या वतीनं त्यांना निवेदन पाठवलं होतं. त्या महाराष्ट्राचे आताचे मुख्य सचिव जे आहेत शासनाचे, ते राजेंद्र अगरवाल यांनी या कुंदन श्रीमतीबाई जे आहेत, श्रीमती कुंदन यांना ईमेल माझं निवेदन पाठवून दिलं आणि सांगितलं की ह्या लोकसेवा हक्क अधिनियमाची कारवाई करा आणि काय केलेलं आहे ते अर्जदारांना कळवा. या सेक्रेटरीनी आणि या मंडळाच्या सेक्रेटरीनी सुद्धा काही कळवलेलं नाही. त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर ही सगळी बनवाबनवी सुरू आहे. तर हे जे आहे हे अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे या मंडळाच्या सचिवांनी आणि कामगार विभागाच्या सचिवांनी भारतातल्या मागासवर्गीयांना मिळणाऱ्या राखीव जागांचा जो लाभ आहे, शिष्यवृत्ती आहे, त्याच्याशी क्रूर खेळ खेळलेला आहे. चेष्टा करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे गंभीर प्रकरण आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आता हे जे पत्र आहे, या पत्राचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही कसं पत्र काढताय. म्हणजे एक तर हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे, त्याचा एक कायदा आहे. कायद्याने कलम 18 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करा. त्याच्यामध्ये 5 कामगार संघटनांचे प्रतिनिधी असतील, 5 मालक संघटनांचे प्रतिनिधी असतील आणि 5 शासनाचे असतील. तर यांनी मागील 4 वर्षापासून कामगार संघटनांचे प्रतिनिधीच नेमलेले नाहीत. तज्ञ समिती 2015 सालापासून अस्तित्वातच नाही. बांधकाम कामगारांना कसे लाभ द्यावेत, कोणते लाभ द्यावेत, त्याची प्रक्रिया काय असावी, याच्यासाठी तज्ञ समितीची व्यवस्था या कायद्याने करून दिलेली आहे. पण 2015 सालापासून या महाराष्ट्र शासनाने तज्ञ समितीच नेमलेली नाही. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सुद्धा अस्तित्वात नाही. आणि हे नुसता एकेरी पद्धतीने, मन मानेल त्या पद्धतीने, मागासवर्गीय हितांच्या विरोधी चेष्टा करून घेतलेला जो निर्णय आहे तो अरे रवीचा प्रकार आहे, कायदा मोडणारा प्रकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटना आहे, त्याचे मूल्य तोडवणारा हा प्रकार आहे. आणि त्यामुळे हे गंभीर प्रकरण असल्यामुळे आपण सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. किरकोळ गोष्ट म्हणून सोडून देता कामा नये. तर त्यांनी हे एवढे उद्योग केलेले आहेत, मुळातच त्यांना निर्णयच घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी काय करायला पाहिजे. आणि ह्या पत्रामध्ये मंडळाचा ठरावच नाही. म्हणजे शासनाने आदेश काढल्यानंतर मंडळाचा ठराव व्हायला लागतो आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय करावा लागतो. किंवा मंडळ ज्या वेळेला निर्णय करतो पहिल्यांदा, त्यावेळेला त्याला शासनाची मंजुरी घेतली जाते. सर्वच गोष्टांना घेतली जाते अशातला भाग नाही. पण या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाबद्दल मात्र मंडळाचा ठराव नाही. आणि हे मंडळ तर काय तकलादू मंडळ आहे. हे मंडळ खरं नाहीच. या मंडळामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी नाहीत, मालक संघटनांचे प्रतिनिधी नाहीत. काय अर्थ आहे याला. म्हणजे लोकशाहीची चेष्टा चालू आहे.
आणि तुम्हाला शिष्यवृत्ती आणि वित्तीय सहाय्य यातला फरक समजत नाही. मुळात शिष्यवृत्ती जर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना लागू नसेल तर तुम्ही डबल लाभ घेतला असं कसं म्हणू शकता? मुळात तुम्ही शिष्यवृत्ती देतच नाहीये, तुम्ही तकलादू रक्कम देताय वित्तीय सहाय्य म्हणून, आणि तुम्ही सांगताय की हे तो आम्ही देणार नाही. तर हा जो प्रकार आहे तो प्रकार गंभीर असल्यामुळे की हे आता सगळ्या बांधकाम कामगारांनी समजावून घेतलं पाहिजे. आणि खरं म्हणजे हा जो सचिवांचा आदेश आहे तो रस्त्या रस्त्यात जाळला पाहिजे, त्याचा धिक्कार करायला पाहिजे. आणि हे असं काढणाऱ्यांच्या विरोधी कारवाई करायला पाहिजे की ज्यांना काही अक्कल नाही, कायदा समजत नाही, सरळ सरळ मागासवर्गीयांची चेष्टा करायचा प्रयत्न केला जातो, राखीव जागांच्या तत्वांची चेष्टा केली जाते. तर असं असल्यामुळे की हा जो निर्णय आहे त्याला विरोध करायला पाहिजे. सोमवारपर्यंत आपल्याला या संबंधीचं निवेदन आम्ही देऊ. ते निवेदन तुम्ही ईमेलद्वारे पाठवून द्या, प्रत्यक्ष द्या, जिल्हाधिकाऱ्यांना द्या, सहाय्यक कामगार आयुक्तांना द्या, लेबर कमिशनरना द्या, जे कोणी असतील ते कामगार मंत्र्यांना द्या, मुख्यमंत्र्यांना द्या. आणि हे मी आपल्या समोर जे पुरावे ठेवलेले आहेत, कायदा मी तुम्हाला दाखवला, हे पत्र दाखवलं, 30 तारखेचा गॅजेट आहे, त्याच्यामध्ये वित्तीय सहाय्य हा शब्दप्रयोग आहे. करोडो रुपये खर्च करून हे पुस्तक छापलेलं आहे. खरं म्हणजे पुस्तकाची सुद्धा किती खर्च केला याची चौकशी करण्याची गरज आहे, इतकी गंभीर बाब आहे. याच्यात त्यांनी दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे त्यांनी जे ठरवलेलं आहे ते त्यांना मनात आलं कधीही मोडू शकतात, चेष्टा करू शकतात. तर हा जो प्रकार आहे तो आपण लक्षात घ्या आणि निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. मागासवर्गीयांच्या पाल्यांना एकाच वेळेला शासनाची शिष्यवृत्ती घेण्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्या बाजूला या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं वित्तीय सहाय्य सुद्धा घेण्याची गरज आहे. हक्क आहे, दोन्ही लाभ मिळू शकतात आणि दोन्ही लाभ घ्यायला पाहिजे. एक एक योजना बंद करायच्या, नुसता भांडी फेकायची, डबे फेकायचे हे चालू आहे. भांडी दिली ठीक आहे, पण तुम्ही आता जाहीर करा ना हिंमत असली तर, की एका भांड्याच्या सेटला त्या मफतलाल कंत्राटदाराला तुम्ही किती रक्कम घेताय? 10,000 रुपये देताय की काय? 10,000 रुपयाची भांडी आहेत का? किती कमिशन लागतं तुम्हाला? किती टक्केवारी लागते? कसं तुमचं समाधान होत नाही? डबे टाकलेत तुम्ही, त्या डब्याची किंमत तुम्ही निम्म्यापेक्षा जास्त कंत्राटदारांना देताय. हे सुरू आहे, म्हणजे हे चालतं तुमचं. म्हणजे हे आणि कलम, ह्या कायद्याच्या कलम 60 मध्ये नमूद आहे की तुम्ही वस्तुरूपाने कामगारांना काही देऊ नका. तो भारत सरकारचा आदेश, कायद्यानुसार दिलेला आदेश तुम्ही गुंडाळून ठेवता, त्याची पर्वा करत नाही. आमचं असं म्हणणं आहे की केलंय तुम्ही, परंतु एका बाजूला तुम्ही 2024 मध्ये 3,500 कोटी रुपये वस्तू देण्यासाठी देताय आणि फक्त 60 कोटी रुपये तुम्ही सगळ्या लाभांना मिळून देत. त्यातले आता काही लाभ त्यांनी बंद केलेले आहेत. प्रसूती लाभ बंद केलेला आहे 15,000चा, शस्त्रक्रियेचा लाभ प्रसूतीमधला 20,000चा तो बंद केलेला आहे. 1 लाख रुपयाचा जो गंभीर आजाराचा जो योजना होती ती त्यांनी बंद केलेली आहे. आणि या योजना सुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे बंद केलेल्या आहेत. तुम्ही गॅजेट करताय 30 नोव्हेंबर 2023ला, सगळ्या योजना मंजूर करताय राज्यपालांच्या सहीने, आणि त्यामध्ये बदल करताना मात्र कुणाची पर्वा तुम्ही करत नाही. तुमच्या केबिनमध्ये बसून तुम्ही फतवा काढताय की जो गॅजेटमध्ये दुरुस्त केलेला नाही. गॅजेट सुद्धा तुम्ही धाब्यावर बसवताय. म्हणजे आता हे समजून घेण्याचा मुद्दा आहे. खरं म्हणजे एकदा मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि हे काय करतात, हे का समजून घेत नाहीत, हा एक मुद्दा आहे.
महाराष्ट्रातला बांधकाम कामगार जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत त्यांच्या लक्षात येणार नाही. बांधकाम कामगारांनी एवढा आवाज केला पाहिजे की त्यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत, त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला पाहिजे. आम्ही सांगतोय की बांधकाम कामगार घरं बांधतो, बांधकाम कामगारांनी महानगरे उभा केलेली आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही ठरवा की जोपर्यंत एखादा उमेदवार ज्याला मत द्यायचा आहे त्यांना असं सांगितलं पाहिजे की आम्ही बांधकाम कामगारांच्या खऱ्या मागण्या मान्य करू, त्यांच्याशी आम्ही बांधील राहू, असं जर कोणी म्हणत असेल तरच त्यांना मतदान करा. अन्यथा आपले हक्क काढून घेणारे, हिरावून घेणारे जे आहेत त्यांना मतदान करण्यात काही अर्थ नाही. तर हे लक्षात घ्या. निवेदन आपल्याला पाठवण्यात येईल. ते निवेदन तुम्ही ईमेलद्वारे पाठवा, प्रत्यक्ष द्या, जसं शक्य असेल तसं द्या. वेळ पडली तर यासाठी कोर्टामध्ये सुद्धा जावं लागेल, हायकोर्टमध्ये जावं लागेल, एवढं लक्षात घ्या. आता सध्या या मंडळाच्या विरुद्ध 5 केसेस सुरू आहेत. एक नागपूरला आहे, एक औरंगाबाद खंडपीठामध्ये आहे आणि कोल्हापूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये सध्या 3 केसेस सुरू आहेत. एक आहे आमदारांची कमिटी रद्द करा, दुसरी आहे अवमान याचिका, आणि तिसरी आहे की यांनी जे 3 वर्षाची अट लावलेली आहे घरांच्या पात्रतेसाठी, तो 3 वर्षे रजिस्टर असला पाहिजे, हे आम्हाला मान्य नाही, ते 1 वर्षाचं असलं पाहिजे, त्याची एक केस चालू आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही गोष्टीने आपल्याला रस्त्यावरची लढाई करावी लागेल, न्यायालयीन लढाई करावी लागेल. त्यासाठी ही जी कृती समिती आहे ती आर्थिकदृष्ट्या सबल असणं गरजेचं आहे. तुम्हाला शक्य असेल तेवढे आर्थिक सहाय्य तुम्ही करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. याद्वारे तुम्ही गुगल पे करू शकता किंवा फोन पे करू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कृती समितीचं बँक अकाउंट आहे त्याच्यावर तुम्ही मदत पाठवून देऊ शकता. तर हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जातं, विनामूल्य आहे. तुम्ही हे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.